नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता 1 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार. सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता 1 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार. आता हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या पण मनातला आहे आणि खरं सांगतो आज भारतातील प्रत्येक सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी प्रश्न विचारतोय की आम्हाला 1 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव तो वाढताना दिसणार की मग घटताना. आणि या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची म्हटलं की भविष्यात काय होणार सोयाबीनच्या बाजारभावाचं, तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. आणि व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 1 ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार. आता याच प्रश्नाचं उत्तर घेऊयात की 1 ऑक्टोबर नंतर देशात सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार. आणि अशा कोणत्या घटना आहेत, असे कोणते घटक आहेत की ज्यांचा परिणाम 1 ऑक्टोबर नंतर या ठिकाणी सोयाबीनच्या भावावरती 100% होणार आणि या परिणामामुळे अखेर जो बाजारभाव आहे तो मग नक्की वाढणार की घटणार, कोणत्या दिशेला जाणार समजून घेऊया. तर बघा मित्रांनो, सध्याची कंडिशन बघितली तर देशांतर्गत बाजारात भाव पातळी 4700 बरोबर आहे. आता 1 ऑक्टोबर नंतरचा विचार केला तर तुम्हाला समजावून सांगतो की लक्षात घ्या, अमेरिकेत व्याजदरात कपात झाली बरोबर आहे. आता अमेरिकेमध्ये व्याजदरात कपात झाल्यामुळे काय झाले मित्रांनो की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकतर्फी तेजी सुरू झाली. आता ही तेजी प्रचंड जरी नसली तरी त्या ठिकाणी तेजी मात्र आहे. जो बाजारभाव $10 प्रति बुशेल्स पर्यंत होता तो वाढून आता $10.40 प्रति बुशेल्स पर्यंत आलाय. 15 ऑक्टोबर पर्यंत तो $10.5 प्रति बुशेल्स आणि 15 ऑक्टोबर नंतर $11 प्रति बुशेल्सच्या दिशेने वाटचाल करणार आहे. याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारात ऑक्टोबर महिन्यात आपल्याला मंदीचे संकेत दिसत नाहीत. म्हणजे याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशात 100% सोयाबीनचा बाजारभाव वाढणार. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे होतं की बाबा देशांतर्गत बाजारात जो बाजारभाव आहे तो 1 ऑक्टोबर नंतर वाढणार की घटणार, तर मग 1 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात 100% बाजारभाव वाढणार. मग भाव किती आणि कशा पद्धतीने वाढणार समजून घ्या. तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अमेरिकेमुळे जी तेजी सिबॉटवर येणार त्याच्यामुळे देशात 100-200ची तेजी येणार. त्याच्यानंतर मित्रांनो 15 ऑक्टोबरच्या नंतर आपण जर बघितलं तर हमी भावावरती सरकार सोयाबीनची खरेदी सुरू करणार आणि सरकारची खरेदी सुरू झाली की याचाही सकारात्मक परिणाम होणार आणि याच्यामुळे सुद्धा 1 ऑक्टोबर नंतर भाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार. शिवाय जो परतीचा पाऊस आहे त्याचं सुद्धा त्या ठिकाणी क्वालिटी प्रोडक्शनवर आणि त्या ठिकाणी सोयाबीनचा जो सोला आहे त्याच्यावरती अफेक्ट होऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे, कापणी करताना जर त्या ठिकाणी पिकाचं नुकसान झालं तर क्वालिटी इश्यू आणि प्रोडक्शन इश्यू खूप मोठा मुद्दा आहे. आणि याचा जर विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो, 100% बाजारभावात आपल्याला तेजी दिसणार. आता ही तेजी किती असणार या प्रश्नाचं उत्तर काय, तर लक्षात घ्या, सुरुवातीला 100 ते 200ची आणि अनुकूल परिस्थितीत 300ची तेजी आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको. म्हणजे बाजारभाव 1 ऑक्टोबर नंतर आपल्याला 4500 ते 5000च्या दरम्यान 100% दिसणार. पण बाजारभाव 1 ऑक्टोबर नंतर तात्काळ 5000 पार जाण्याची अजिबात शक्यता इथे दिसत नाही. तर ही आनंदाची वार्ता की चला 1 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात 100% वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव. आणि तो किती वाढणार मी समजावून सांगितलं की जास्तीत जास्त 5000 पर्यंत भाव जाऊ शकतो, त्याच्यावर भाव जाणार नाही आणि गेला तर टिकणार नाही, हे लक्षात ठेवा.
आणि म्हणून विक्रीचं नियोजन करत असाल तर आपलं आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्रचे येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला, ज्यामुळे तुम्हाला विक्री कधी कशी करायची आणि भविष्यात भाव काय राहणार याबद्दल अधिक माहिती मिळेल। तर यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।